सिमेंट घोटाळ्यात बॅरिस्टर ए.आर. अंतुले यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता प्रश्न होता की पुढचा मुख्यमंत्री कोण असेल. इंदिरा गांधी यांना त्यांच्या 3 अटी पूर्ण करू शकणारा मुख्यमंत्री हवा होता. पण सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे गांधी घराण्याशी लॉयल म्हणजेच विश्वासू मुख्यमंत्री पाहिजे. हे काम इंदिरा गांधींनी अंतुले यांच्यावर सोपवलं आणि अंतुलेंनी एक नाव निश्चित करून इंदिरा गांधींना कळवलं. ते नाव होतं बाबासाहेब अनंतराव भोसले. सातारा जिल्ह्यातील कळढोणे येथील बाबासाहेब भोसले हे कोणाच्याही ध्यानीमनी नसताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. नमस्कार, मी गौरी बैकर. मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. म्हणतात ना, राजकारणात काहीही शाश्वत नसतं. महाराष्ट्राला मुख्यमंत्रीही असेल कोणालाही स्वप्नात वाटलं नव्हतं. कोणाला काय, खुद्द ज्यांचे नाव मुख्यमंत्री म्हणून जाहीर झाले त्यांच्याही स्वप्नात नव्हते असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले. महाराष्ट्रात त्यावेळी इंदिरा काँग्रेस अर्थात आय काँग्रेसची सत्ता होती. इंदिरा गांधी यांना गांधी घराण्याशी निष्ठावान मुख्यमंत्री हवा होता. तरीही त्यांच्या 3 अटी होत्या. पहिली अट होती ती म्हणजे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार हा मराठा हवा. दुसरी अट तो गांधी घराण्याशी निष्ठावान असावा आणि तिसरी अट म्हणजे तो अंतुलेंच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असला पाहिजे. अशी 3 नावे त्यावेळचे मावळते मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांच्या डोळ्यापुढे होती. पहिले होते ते जवाहरलाल दर्डा. दर्डा अंतुलेंच्या मंत्रिमंडळात उद्योग मंत्री होते. गांधी घराण्याशी लॉयल होते, पण ते मराठा नव्हते, त्यामुळे त्यांचं नाव मागे पडले. दुसरे होते ते डॉक्टर बळीराम हिरे. डॉक्टर हिरे अंतुलेंच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री म्हणून होते, मराठा होते आणि इंदिरा गांधींशी ते लॉयल देखील होते. आणि तिसरं नाव होतं ते म्हणजे बाबासाहेब भोसले. बाबासाहेब भोसले हे देखील मराठा. अंतुलेंच्या मंत्रिमंडळात कायदा व परिवहन मंत्री म्हणून ते होते आणि मराठा देखील होतेच. हे दोन्ही नावं अंतुले यांनी इंदिरा गांधींना पाठवू शकले असते, पण अंतुलेंनी केवळ बाबासाहेब भोसले हे एकच नाव इंदिरा गांधींना पाठवलं. अंतुलेंनी 12 जानेवारी 1982 ला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. पण विरोधी पक्षांनी 18 जानेवारीला भारत बंदची हाक दिली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची निवड रखडली होती. इंदिरा गांधी कोणाचे नाव निश्चित करतात याची सर्वांनाच धाकधूक लागली होती. या काळात जे संभाव्य मुख्यमंत्री असतील अशा मंत्र्यांच्या घरी बाबासाहेब भोसले जाऊन आले. तुम्ही मुख्यमंत्री झालात तर मला मंत्रिमंडळात घ्या अशी विनंती त्यांनी सर्व संभाव्य मंत्र्यांना केली. पण झालं ते उलटच. 17 जानेवारीच्या रात्री बाबासाहेबांना खुद्द इंदिरा गांधींचा फोन आला. मुख्यमंत्री म्हणून तुमचं नाव निश्चित केलंय, पण ही गोष्ट उद्याच्या भारत बंद पार पडेपर्यंत कोणाशीही बोलू नका असं इंदिरा गांधींनी त्यांना सांगितलं. इंदिरा गांधी यांचा फोन ठेवताना बाबासाहेबांना काहीच सुचेनासं झालं. त्यावेळची त्यांची मानसिक अवस्था काय होती याचे किस्से बाबासाहेबांनी नंतर मोठ्या चवीने सांगितले होते. इंदिरा गांधींचा फोन झाल्यानंतर बाबासाहेबांनी अक्षरशः स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं होतं. पत्नीलाही त्यांनी काहीही सांगितले नाही. त्यांनी विचारले तर भारत बंद नंतर बोलू म्हणून त्यांनी मौन बाळगले. 18 जानेवारीचा भारत बंद शांततेत पार पडला. 19 जानेवारीचा दिवस उजाडला आणि बाबासाहेब भोसले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याची बातमी साऱ्या महाराष्ट्रभर पसरली. लोकांना वाटलं की इंदिरा गांधींनी जानेवारीतच जनतेला एप्रिल फुल केलंय. पण काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी अंतुलेंनी बाबासाहेबांचं नाव सुचवलं. बळीराम हिरे यांनी त्याला अनुमोदन दिले. विनोदी स्वभावाचे बाबासाहेब भोसले हे स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात कारावासही भोगला. ते निष्णांत कायदे पंडित होते. त्यांचे बंधू शिवाजीराव भोसले हे महाराष्ट्रातील एक प्रभावी वक्ते होते. त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची चांगलीच जाण होती, पण विनोदी स्वभावामुळे ते कधीही गंभीर वाटले नाहीत. त्यामुळे बाबासाहेबांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव निश्चित झाल्यावर काँग्रेसमधीलच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांना आणि महाराष्ट्रातील जनतेलाही आश्चर्याचा धक्का बसला. पण तो काळ असा होता, काँग्रेसमध्ये काहीही होऊ शकत होते. नाव निश्चित झालं, आता शपथविधी कधी घ्यायचा असा प्रश्न सर्वांना होता. त्यावेळी बाबासाहेबांनी उद्या सकाळीच शपथविधी घ्या अशा सूचना प्रशासनाला केल्या. यावर बाबासाहेबांनी कोटी केली होती. ते म्हणाले, तुम्ही शपथ घेतल्यावर राज्यपालांकडे असलेल्या नोंदवहीत सही करायला पोहोचेपर्यंत कोणीतरी मागच्या मागे तुमचं कोट ओढून सांगितलं जाऊ शकतं की तुम्हाला माघारी बोलवलंय. असा तो काळ होता आणि अशी ती बाबासाहेबांची विनोदबुद्धी होती. बाबासाहेब हे विनोदी स्वभावाचे असले तरी त्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांची चांगलीच जाण होती. त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्या त्यांच्या पुढे पोलिसांच्या बंडाळीचे आव्हान उभे ठाकले. पण बाबासाहेबांनी हे बंड
होण्याआधीच शमवले. बंडांची कुणकुण लागताच त्यांनी मुंबईत लष्कराला पाचारण केले आणि पोलिसांचे बंड शमले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसमधील आमदारांनीच त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. नानासाहेब ऐबंडवार यांनी मांडलेल्या ह्या प्रस्तावाला सुशीलकुमार शिंदेंनी अनुमोदन दिले होते. पण हे संकट देखील बाबासाहेबांनी परतवून लावले. बाबासाहेबांना जेमतेम 13 महिन्यांचाच कार्यकाळ मिळाला, पण त्यातही त्यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले. पोलिसांचे बंड का झाले याचा बाबासाहेबांनी खोलवर जाऊन विचार केला. पोलिसांचे प्रश्न त्यांनी समजून घेतले. पोलिसांचे वेतन भत्ते, आठवडाभर सुट्ट्या, गृहनिर्माण अशा अनेक विषयांवर बाबासाहेबांनी महत्त्वाचे निर्णय देखील घेतले. स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलीच्या लग्नात 10,000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय हा बाबासाहेबांनीच घेतला. वर्षभरात बाबासाहेबांना हटवून पुन्हा वसंतदादांकडे महाराष्ट्राची सूत्रे सोपवण्यात आली. पण बाबासाहेबांना आपले पद गेल्याचे शल्य कधीही वाटले नाही. ते म्हणायचे, माझे मुख्यमंत्रीपद काढून घेतले, पण माझ्या नावामागे लागलेले माजी मुख्यमंत्री हे कोण काढून घेऊ शकेल का? अशा या विनोद बुद्धीच्या मुख्यमंत्र्यांची कारकीर्द ही 1 फेब्रुवारी 1983 ला संपुष्टात आली.